कधी शॉर्ट पिच डिलिव्हरी, कधी ओव्हर पिच डिलिव्हरी, कधी चेंडू उचली घेतात आणि कधी चेंडू खाली राहतात. संपूर्ण अंदाज या ठिकाणी फलंदाजाचा कसा चुकवायचा तो मात्र या ठिकाणी आपल्या गोलंदाजीच्या रूपाने दाखवतो. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मयूर. सुंदर चेंडू तुम्ही पाहता, बॅक टू बॅक 2 चेंडू आपण या ठिकाणी 3 चेंडू निर्धाव पाहतो. काय गोलंदाजी करतो, सुरेख गोलंदाजी. आत्ता मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला भिरकावून देत असताना सीमा पार स्क्वेअर लेगच्या दिशेने दणदणीत षटकार. मयूर म्हात्रेने विकास पाटीलची विकेट आपण या षटकात पाहिली. अशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर मात्र कमलेशच्या बॅटमधून आलेला षटकार आणि पहिले षटक या ठिकाणी संपन्न होत असताना धावफलक आपण पाहतो 1-7. आता मात्र दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. नॅन्सी 11 देसाई संघाच्या माध्यमातून दुसरा गोलंदाज रितेश. समोर फलंदाज मात्र कल्पेश आपण पाहतो या ठिकाणी. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये लोअर फुलटॉस चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमापार 4 चौकार. आता पुन्हा एकदा चौकार आपण पाहिला कल्पेशच्या बॅटमध्ये 4 धावफलक बंधून पुढे जात असताना आपण पाहतो तब्बल 11 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतो. रितेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आणि आपण टॉस पुरेपूर फायदा चेंडूला भिरकावून दिला सीमापार षटकार. थँक्यू डीजे. तर बघा लगेच वेस्ट हाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला पंचांच्या माध्यमातून. पडताळणी करायचे आहे आयोजक. चला फेर डिलिव्हरी आहे त्या ठिकाणी. षटकार आलाय, फेर डिलिव्हरी आहे. चांगला फटका आपण पाहतो कैलासच्या कल्पेशच्या बॅटमधून सीमापार चेंडू. फेर डिलिव्हरी आहे त्या ठिकाणी. 6 धावफलक पहिलं षटक आपण पाहिलं होतं देसाई टीमच्या नावे. जे षटक हात आलंय मला वाटतं मयूर म्हात्रेचं काय सुंदर षटक होतं.
आणि दुसऱ्या षटकात जसा रितेश आला त्याच्यावर मात्र 2 चेंडूवर आक्रमण केलं गेलंय कल्पेशच्या माध्यमातून. दसका दम ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेत तो दाखवत असताना स्वतः फलंदाज कल्पेश काय फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. लोअर पुलटॉस चेंडू गॅप शॉट सिलेक्शन आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बघा गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रात्यक्षिक दाखवताना घेतल्या गेल्या 2 धावा. इतर खासियत या संघाचे चेंज द गेम वडवली का नाव आहे या संघाला. कुठल्याही क्षणाला मात्र गेम चेंज करण्याची ताकद या संघात आहे. तोच संघ मैदानाच्या आतमध्ये 82-11 या नावाने खेळतो. आता मात्र फटका फसलाय की काय. हो डाऊन द बॉल स्वतः गोलंदाज जाण्याचा प्रयत्न करतो आणि चांगलं जजमेंट त्या ठिकाणी बघा. स्वतःला सावरत असताना चांगल्या पद्धतीने झेलचं जजमेंट केलं आणि कॅच घेतली. फलंदाज पुन्हा एकदा बाद. तब्बल 3 चेंडू आपण पाहिले कल्पेशच्या नावावर. 1 चौकार 1 षटकार आणि 2 धावा. अशा पद्धतीने 3 चेंडूमध्ये 12 धावा वसूल केल्यानंतर 4थ्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करताना आपण गोलंदाज रितेशला पाहतो आणि दुसरा धक्का टीम चेंज द गेम 83-11 वडवली संघाला. फटका फसलाय त्या ठिकाणी. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला शॉर्ट फाईन लेगला आणि फलंदाज बाद पुन्हा एकदा. संघ अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष. कारण पहिल्या फेरीतील आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खूप कमी धावसंख्या केली होती टीम मोकाशीपाडा संघाने आणि सहजरित्या तो सामना जिंकला टीम कौसाने आणि दुसऱ्या विजयाची नोंद करीत या स्पर्धेच्या
सेमीफायनलमध्ये जागा केली आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज असेल टीम कौसा आणि या दोन संघातून जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेची सेमीफायनल खेळेल तो कौसा संघ बरोबर. तिसरा गोलंदाज दक्ष आलाय तिसऱ्या षटकात. अगदी ओव्हरपिच यॉर्कर चेंडू ज्याला म्हटलं तो टाकला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी विकासचा, परंतु कमलेशने नकार दिला त्या ठिकाणी. कारण ही धाव घातक ठरू असली असती असं सांगितलं कमलेशने आणि लगेचच विकासला माघारी परतावलं आणि फक्त सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 21 धावा धावफलकावर आपण पाहतो. धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी चेंद गेम OWB संघाला. ज्या पद्धतीने समोरचा संघ सुद्धा एक मातब्बर संघ नॅन्सी 11 या नावाने आज खेळतोय. देसाई संघ मोरेश्वरच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी राहिली या संघाची. दक्ष पुन्हा एकदा सज्ज. डावखुऱ्यात आता कमलेश आक्रमक झालाय खरा, पारून तो अगदी चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. बिग हिट षटकार. तर बघा कमलेशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत. आक्रमक झाला या ठिकाणी कमलेश पाटील. आता मात्र कट केला या चेंडूने. क्लासिकल फटका ज्याला म्हटलं तर तोच या ठिकाणी पाहतो पॉईंटच्या दिशेने. चेंडू सीमा पार. धावा 4 चौकार. तर बघा या वडवली सिंगाचे स्पॉन्सर निखिल मोकाश याने टीम या स्पर्धेच्या माध्यमातून उतरवली आहे आणि NC 11 हे टीम मात्र आमचे नरेश पाटील यांच्या माध्यमातून नाही का. 2 पॅकर या दोन्ही संघांना नवोदित पॅकर जरी असले तरी मात्र नक्कीच या दोन्ही संघांवर विश्वास ठेवला दोन्ही पॅकर्सने आणि तेच 2 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चांगला खेळ या 2 संघाचा होईल यातील मात्र शंका नाही. कारण 2 संघ एक मातबर संघ एका मोकळ्या समोर जेव्हा येतात ना तेव्हा त्यांचं द्वंद्व युद्ध बघण्यात मात्र खूप मजा असते आणि तोच सामना रंगताना आपण कमलेशच्या बॅटमधून धमाका चेंडू फेकून दिला सीमापार. षटकार. संघ जो उतरला चेन्नई ओढवली तर बघा भंडारली गावचे समाजसेवक नरेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं या ठिकाणी. नरेश पाटील आपण या. तर बघा कमलेश पाटीलची धमाकेदार बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पाहता पाहता धावा 37 या आकड्यावर गेल्या. कधी माहितही पण नाही पडलं मला वाटतं. डॉट बॉल. दक्ष गोलंदाजीचा मात्र खरपूस समाचार घेतल्यानंतर एक डॉट बॉल आला दक्षच्या माध्यमातून. तर समोर एक आक्रमक फलंदाज आपण पाहतो कमलेश पाटीलला. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले. तोच कमलेश सॉफ्ट हँडमेड मध्ये खेळून काढला होता. आता चूक झाली त्या ठिकाणी पण तो मोरेश्वर बॅकअपला आहे. बघा किती चांगले बॅकअप त्या ठिकाणी मोरेश्वर स्वतः संघनायक.
तिसरं षटक या ठिकाणी संपन्न झालं आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावर धावा 38. तर बघा आपण शॉर्ट टीम मीटिंग पाहिली या ठिकाणी की धावांना रोख कसा लावायचा त्यासाठी घेतलेली शॉर्ट टीम मीटिंग आपण पाहिले. टीम देसाईची शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना फलंदाजी करणारा चेंदगे मोडवली संघ कितपत मजल मारेल सामन्याच्या पहिल्या सत्रात आणि किती धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी ठेवलं जाईल गेन्सी 11 देसाई संघासमोर. त्यासाठी 6 चेंडू अजूनसुद्धा शिल्लक आहे. शेवटचं षटक कारण ही दुसऱ्या फेरीतील मॅच फक्त 4 षटकांची. आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज शेवटच्या षटकात. हिमांशू समोर मात्र फलंदाज कमलेश. टॉस चेंडू या ठिकाणी आणि पंचांनी नो घोषित केलाय त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार का आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रात्यक्षिक दाखवताना रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी फिल्डिंग टीमने. रनआउट साठी सेफ आहे फलंदाज. नो बॉल आणि फ्री हिट. 41 धावफलकावर. आत्ता मात्र फ्री हिटचा चेंडू मुक्त संचार फटका खेळण्याची संधी या ठिकाणी कमलेशकडे असेल. काय रिझल्ट येईल या चेंडूवर कारण कमलेश आक्रमक झाला एका बाजूने. सुंदर चेंडू फेकला गेला होता. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घ्यायची आहे आणि फलंदाज बाद. धावबाच्या स्वरूपात विकास पाटील बाद झालेत. तदनंतर मात्र एंटर होत असताना आपण आतमध्ये पाहतो नो स्ट्राईक एनला जयेश, स्ट्राईक एनला मात्र कमलेश. आक्रमक झालाय कमलेश परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र विकासची विकेट. सुंदर चेंडू पाठव या ठिकाणी आणि चेंडू असेल डॉट. कमबॅक केले या ठिकाणी गोलंदाजाने शेवटच्या षटकात. तिसऱ्या षटकात आपण हाणामारी पाहिली मात्र शेवटच्या षटकात हवी तशी हाणामारी करता आलेली नाही फलंदाज कमलेशला. आता मात्र बॅटचा पेस ओपन केला. चेंडू सीमा पार. बिग 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 षटकार.
तर बघा या ठिकाणी महाराष्ट्रातून थंडी जवळजवळ गायब झालेली दिसते. याचं कारण बंधूंनो काय असेल तर आकाशात ढगांचा संचार आपण पाहतो आणि त्याचमुळे थंडी एक 8 दिवस पण मला वाटतं आपल्या विभागात पडली नसेल आणि तिथून थंडी गायब झाली. 4-5 दिवस उकाडा चालू झाला या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढला होता. बघा क्षेत्ररक्षण चांगले झाले परंतु व्यवस्थित कलेक्ट काढता आलं नाही त्या ठिकाणी आणि त्याचमुळे या 2 धावा आपण पाहतो. फिफ्टी कंप्लीट. वडवली संघाच्या 50 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. अजून सुद्धा किती धावा उभारेल वडवली संघ, कारण उर्वरित चेंडू शिल्लक 2 चेंडू. एकाच मोठा फटका मात्र 60च्या आसपास घेऊन जाईल वडवली संघाला. कमलेश पाटीलच्या बॅटमधून तो फटका येईल का? समोर गोलंदाज हिमांशू आणि हिमांशूवर केलंय आक्रमण. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. बिग 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 षटकार. क्षणाला मात्र कमलेशला आक्रमण करताना आपण पाहतो. गोलंदाजाच्या अगदी मला वाटतं फडशा पाडल्या गेलेत ते शेवटच्या षटकात. हिमांशूच्या गोलंदाजीवर मात्र आक्रमण करताना आपण पाहिलं. आत्ता पुन्हा एकदा बिग हिट मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार.